नजारा आहे मंडळी, बघा तरी काय सुंदर डोंगर दिसत आणि ती डोंगर रांगा जी दिसते ना, हा एकदम अप्रतिम, मस्त मजा आली. आणि आज ऊन पण पडलंय बऱ्याच दिवसांनी. हे नमस्कार मित्रांनो, कशी मज्जेत ना. सो मायसेल्फ मनस्वी सावंत. आज आपण आलोय मामाच्या गावी. तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडत असेल कुठून आपण व्हिडिओ टाकत होतो. बरेच दिवस म्हणजे मी एक दोन व्हिडिओ टाकले ते कुठून टाकले असतील. तर बघा, हे माझ्या मामाचं गाव आहे. मामाचं गाव आणि हे माझ्या मामाचं घर आहे. तर आपण चाललो आहे लिंगेश्वराकडे, म्हणजे आमच्या देव आहे इकडे लिंगेश्वर. तो आपण तिकडे जाणार आहोत. हा ओम आहे, अथर्व मावशी तिकडे पुढे गेले, मामा माझी इथे. सो चला आपण लिंगेश्वरकडे जाऊया. बाय बाय. तर मंडळी, हे पूर्ण जे गाव आहे ते महाळुंगे गाव आहे. त्यामधली एक वाडी आहे आणि आमच्या मामाचं घर आहे ते वरती इकडे आहे. हे आमच्या मामाचं घर आहे. सो आता आपण लिंगेश्वरकडे जायचं आहे. थोडा रस्ता खराब झाला आहे पावसामुळे, पण ते काय प्रॉब्लेम नाही, ते तर करतील ठीक थोड्या दिवसामध्ये. आणि तिकडे आपल्या लिंगेश्वराचं स्वयंभू पिंडी सारखं आहे, ते पूर्ण पाण्यामध्ये. आपण तिकडे जाऊन बघूया आता ते. हे बघा माझी मावशी इकडे, चिन्मय मावशी आहे कर. हां, आता इकडे डायरेक्ट रोड केला आहे, तो वरून येणार आणि सर आपण इकडे लिंगेश्वर जाऊ शकतो. मग खालती उतरायची काही गरज नाही. आणि बघा तरी ते सुंदर दिसतं. इकडे पहिला गेट होता मोठा, आता पायऱ्या केल्या आहेत आणि आपण खाली इकडून उतरू शकतो. आणि इकडे मस्त चिरे दगड लावून असं एक तटबंदीसारखं केलं आहे, की असं एक भिंत टाकली आणि एक खाली टाईल्स लावले, ब्लॉक्स. हां, इकडे मस्त दिसतं एकदम. बघू शकतो किती सुंदर दिसतंय, काय असं शब्द सांगण्यासारखं नाही, म्हणजे खूप सुंदर दिसतं. आणि पावसामध्ये तर आणि सुंदर वाटतं. सगळीकडे हिरवगार होतं. आणि हे बघा एकदम मस्तपैकी फुल मस्त वाटतंय मला. आता आपण बघू शकतो आम्ही जवळ आलो आहे, थोडं पोचलो आहे तिकडेच. आणि तिकडे दिसतं आपल्याला घंटा बांधल्या आहेत त्यांनी सर्व. आणि पाण्याचा पण आवाज येत असेल तुम्हाला, एकदम पाणी खूप फोर्सने इकडे वाहत आहे. आणि आपण इकडे बघू शकतो कसं फोर्सने पाणी वाहत आहे मस्तपैकी. इकडे हे पाणी आम्ही घरी प्यायला पण, आमच्या घरी पण प्यायला वापरतो आम्ही. जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असतं त्या इकडचं पाणी आमच्या घरचे सर्व प्यायला वापरतात. मस्तपैकी. म्हणजे आता आधी देवाच्या पाय पडायचे जायच्या आधी आपण इकडे आपले पाय धुवून घेऊया. उडव रे, उडवतात. एक असं हे अंगावर पाणी आपण उडू शकतो, म्हणजे असं थोडं होली वाईब, पवित्रपणा. येस. काही लोकांनी नवसाच्या त्यांच्या घंट्या पण इकडे बांधलेल्या आहेत, भरपूर घंट्या तिकडे. बघा हे किती आहेत बघा, त्या झाडावरती पण लटकत आहेत. आलो इकडे एक छोटी गणपतीची मूर्ती पण कोणतरी ठेवली आहे. आणि तिकडे आपला लिंगेश्वर. सगळे नमस्कार करा, मामा मामी आजोबा आजी सर्वांनी नमस्कार करून घ्या. आपण आपल्याला सगळं दिसतं, म्हणजे अजिबात मळलेलं पाणी असं नाही. इकडे गणेश चतुर्थीमध्ये गणपती विसर्जन पण गणपती इकडे करतात, ह्या पाण्यामध्ये इकडेच करतात. आणि गौरी बिरीची पूजा पण इकडे केली जाते सर्व ते इकडे. हां, आणि पाणी खूप थंड आहे, पुढे खोल असू शकतं पण मस्त एकदम आहे. आणि ना मी असं ऐकलं आहे की हा जो आपला लिंगेश्वर आहे ना, सो इकडे मागे एकदा पुराला काही भरपूर पाणी आलेलं 2012मध्ये त्याच दरम्याने. आणि इकडे भरपूर पाणी आलेलं, पण असं झालं की ना की लिंगेश म्हणजे त्या आपली जी पिंडी आहे त्याच्यावरून पाणी गेलं नव्हतं, त्याच्या साईडने पाणी गेलेलं. आणि हे असं म्हणजे आपण जे विचार करू शकत नाही अशी गोष्ट होती. आणि खरोखर मस्त आहे एकदम. मला तर इकडे खूप सुंदर वाटतं, मला मामाकडे यायला खूप आवडतं. आणि एवढी शांतता इकडे मस्त. आणि पाणी पण आपण बघू शकतो बघा तरी. इकडे झाडामुळे ना खूप थंड वाटतं तिकडे, आणि खरोखर खूप मस्त वाटतं इकडे. पाणी बिणी बाजूला आणि एकदम अप्रतिम वाटतं. प्रत्येकाने 100 जरूर जमेल त्यांनी प्लीज माळून घ्यावा त्या. आणि लिंगेश्वराच्या पाया पडा, मस्त
एकदम मस्त, मला खूप आवडतं. तर म्हणजे आपलं हे होतं लिंगेश्वराचं पिंडी स्वयंभूसारखं. आणि आता आपण हे बघितलं आहे आणि आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या. बाय बाय. ओम नमः शिवाय.